You're a superhero. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एम डी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फायनली आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण बीट सिंग सॉन्गवरतीच बनवलेला. तर आजचा व्हिडिओ खूपच खास झालेला आहे. आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा. त्यासोबत मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग अगदी सोप्या स्टेपमध्ये दररोज शिकवतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, सर्व आजचे मटेरियल जे आहे त्याची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवरून तुम्ही इझिली सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता. मित्रांनो, मटेरियल डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो व्हिडिओ बघू शकता. आणि त्यासोबतच मित्रांनो, बिना वॉटरमार्कचे सगळे ॲप फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिले आहे. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही सर्व ॲप जे आहे ते डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर मित्रांनो, जराही न वेळ घालता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. मित्रांनो, आपण जे आहोत ते आता अलाइट मोशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहोत. सिम्पली आपली प्रेसेट जी आहे ती ओपन करून घ्यायची आहे. ती ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. ही प्रेसेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमधील लिंकवर भेटून. आणि मित्रांनो, हे अलाइट मोशन जे मी वापरतो ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. त्यासाठी सिम्पली तुम्ही प्ले स्टोअरवरून टेलिग्राम डाउनलोड करून घेऊ शकता. आणि डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून आपले चॅनल जॉईन करू शकता. जॉईन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला आपले चॅनल दिसेल. एम डी क्रिएशन YT 400+ सबस्क्रायबर्स आहे. इथे पिन मेसेजवर टच केल्यानंतर इथे तुम्हाला एम डी क्रिएशन अलाइट मोशन ॲप दिसेल आणि किन मास्टर. इथून तुम्ही अलाइट मोशन डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे फ्रीमध्ये विदाऊट वॉटरमार्क ॲप भेटून जाईल. ओके, आता सिम्पली आपण जी एडिटिंगसाठी प्रीसेट इम्पोर्ट केली आहे ती ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर इथं खाली एक प्लस की दिसेल, त्या प्लस कीवर टच करायचं आहे. टच केल्यानंतर मीडियावर टच करा. सिम्पली मी जे इमेजेस दिले आहेत ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी तुमचे स्वतःचे देखील इमेजेस वापरू शकता. ओके, तर मी आता सुरुवातीला 1 नंबरचा इमेज ॲड करतो. तो ॲड केल्यानंतर असा दिसेल. काही वेळेस तुमचा इमेज असा लहान किंवा मोठा असू शकतो. त्यासाठी इथं वरती 3 डॉट दिसेल, त्यावरती क्लिक केल्यानंतर फिल कंपोजिशन एरियावरती टच करायचं. म्हणजे तुमचा इमेज पूर्णपणे दिसेल. ओके, नंतर इथे नेक्स्ट बीट आहे त्यावर टच करायचं. इथे तुम्ही बघू शकता एक ॲरो आहे, त्यावरती टच करायचं. तुम्ही नेक्स्ट बीट जवळ याल. मग इथे तुम्हाला व्हॉल्यूम शेजारी एक ऑप्शन दिसेल, त्यावरती टच केल्यानंतर या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथे सगळेच इमेजेस प्रत्येक बीटला एक एक इमेजेस अशा प्रकारे सगळे इमेजेस ॲड करून घ्या. तर मित्रांनो, इमेज ॲड करेपर्यंत तोपर्यंत व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तर मित्रांनो, इमेज ॲड करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, कारण की बीट खूप आहेत. या छोट्या बीटला तुम्हाला इमेज ॲड करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर सिम्पली तुम्ही असे 2 बोटांमध्ये धरून झूम करू शकता. याशिवाय तुम्हाला बीट मोठ्या दिसतील, इथे तुम्ही सहज इमेज ॲड करू शकता. यामुळे मित्रांनो, तुम्हाला छोट्या बीट ज्या आहे त्या मोठ्या दिसतील आणि व्यवस्थित असे इमेज ॲड करता येतील. ओके, तर मी ऑलरेडी एका प्रीसेटमध्ये सगळे इमेज ॲड करून घेतले आहे. तर मी ती प्रीसेट ओपन करून घेतो. ओके, या प्रीसेटमध्ये मी तुम्हाला दाखवतो. मी इथे सगळे इमेज ॲड करून घेतलेले आहेत. मित्रांनो, बीट खूप असल्यामुळे मोबाईल थोडा हँग होईल. तर मी या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो. मी सगळे इमेजेस इथे ॲड करून घेतलेले आहेत. हे बघू शकता आपले सगळे इमेजेस. मित्रांनो, छोट्या बीटला अशा प्रकारे सर्व इमेजेस तुम्ही ॲड करून घ्या.
बीट खूप सारे आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ कडकच होणार आहे. ओके. तर या टाईपमध्ये जे आहे आपण सगळे इमेज ॲड केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. शेक इफेक्टची जी प्रीसेट आहे ती तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायची आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे शेक इफेक्ट दिलेले आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर तिथे 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. सिम्पली इफेक्ट्सवर टच करायचं. 3 डॉटवर टच करून कॉपी इफेक्ट्सवर टच करायचं. त्यानंतर परत आपल्या व्हिडिओमध्ये बॅक यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला इथे खूप सारे इमेजेस दिसतील. तर त्याआधी तुम्ही एक सेटिंग करून घ्या. 3 लाईनवर टच करून लो क्वालिटी प्रिव्ह्यू तुम्हाला दिसेल. तो ऑन करून घ्या. कारण यामध्ये बिट्स खूप आहे मित्रांनो. त्यानंतर परत आपल्या व्हिडिओमध्ये बॅक यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर असं खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो पहिल्या इमेजपर्यंत. पहिल्या इमेजवरती टच करून इफेक्ट्सवरती टच करायचं. 3 डॉटवरती टच करून पेस्ट इफेक्ट्स करायचं. ओके. तर मित्रांनो एक इमेज सोडून द्यायचा आणि 3 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट परत पेस्ट करायचा. थोडक्यात काय होईल मित्रांनो, विषम संख्येच्या पद्धतीने हे इफेक्ट आपलं पेस्ट करत जायची. परत एक इमेज सोडून 6व्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे एकाआड एक इमेजला इफेक्ट पेस्ट करत जा विषम संख्येच्या प्रमाणे. तर मित्रांनो इफेक्ट कुठपर्यंत पेस्ट करायचे ते सांगतो तुम्हाला. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे छोट्या 2 बीट दिलेल्या आहे. 10.7 इथपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करत यायचा आहे विषम संख्येच्या प्रमाणे. ओके. इथपर्यंत हा इफेक्ट एकाआड एक इमेजला पेस्ट करत जायचा आहे. ओके. आता बॅक यायचं आहे. आपल्या शेक इफेक्टच्या प्रीसेटमध्ये आल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करायचा आहे. तो अशाच प्रकारे पेस्ट करायचा आहे एकाआड एक. तर पुन्हा सिम्पली आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर खाली स्क्रोल करत जायचं. तर इथे बघू शकता 2 नंबरच्याला आपण इफेक्ट पेस्ट नाही केलेला. त्यावरती टच करून इफेक्ट्सवरती टच करायचं. 3 डॉटवरती टच करून पेस्ट इफेक्ट्स करायचं. ओके. अशाच पद्धतीने हा इफेक्ट सम संख्येमध्ये पेस्ट करत जायचा. मगाशीचा इफेक्ट आपण विषम संख्येमध्ये केला, हा इफेक्ट सम संख्येमध्ये करायचा आहे. 2, 4, 6 या पद्धतीने तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करत जायचा आहे. ओके. हा इफेक्ट पण 10.7 इथपर्यंतच पेस्ट करायचा आहे. 10.7 इथपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. त्यानंतर मित्रांनो आपण 3 नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथून सिम्पली कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत आपल्या व्हिडिओमध्ये बॅक यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर असं खाली यायचं सगळ्यात खाली. या ठिकाणी बघू शकता तुम्ही फास्ट बीट आहे. ढोलकीच्या आवाजाप्रमाणे या बीट आहेत. तर या बीटला हा इफेक्ट सर्व छोट्या बीटला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं आहे. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला या छोट्या बीटला इफेक्ट पेस्ट करण्यात थोडी अडचण येईल. त्यामुळे तुम्ही असं 2 बोटात धरून याला थोडं झूम करून सिम्पली सर्व इफेक्ट पेस्ट करू शकता. सिम्पली इमेजवरती टच करायचं, इफेक्ट्सवरती जायचं, 3 डॉटवर टच करून पेस्ट इफेक्ट करायचं. अशाच प्रकारे सर्व छोट्या इमेजेसला तुम्ही असा इफेक्ट पेस्ट करू शकता. ओके. आणि मित्रांनो येथे तुम्हाला शेवटी 2 बीट दिसतील. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो मी. इथे तुम्हाला 22.4 सेकंदला 2 बीट देतील. इथपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे सलग. ओके. तर इथपर्यंत हा आहे. मी तोपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. तर मित्रांनो परत बॅक यायचं आहे आपल्या शेकीपीठच्या प्रीसेटमध्ये. आणि तर या ठिकाणी मित्रांनो शेकीपीठच्या प्रीसेटमध्ये आल्यानंतर 5 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली कॉपी करून घ्यायचा आहे आणि परत आपल्या व्हिडिओमध्ये बॅक यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता शेवटपर्यंत स्क्रोल करत जायचं आहे. शेवटी आल्यानंतर
तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, 23.15 सेकंदापाशी 2 बीट दिसतील. त्या 2 बीट समोरचा मोठा इमेज सोडून द्यायचा व इथे 3 छोटे इमेज दिसतील त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली अशा प्रकारे 3 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो परत त्या समोरचा एक मोठा इमेज सोडून द्यायचा आणि त्याच्या समोरील छोट्या 3 इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा. तर मी 3 इमेजेसला पटकन इफेक्ट पेस्ट करून घेतो. मित्रांनो परत त्या समोरील मोठा इमेज सोडून द्यायचा आणि तिन्ही छोट्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. परत मित्रांनो त्याच्या पुढील मोठा इमेज सोडून द्यायचा आणि शेवटच्या 3 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर अशाच प्रकारे मित्रांनो या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून घ्या. ओके. त्यानंतर बॅक यायचं आहे आणि आपली शेक प्रीसेट मध्ये यायचं आहे परत आणि लास्टवाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर परत आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर पूर्णपणे लास्टला या. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपले मोठे इमेजेस इफेक्टचे राहिले आहेत. छोटे इमेज दिल्यानंतर आपण मोठे इमेज ठेवले होते. तर 23.23 सेकंदापाशी आल्यानंतर एक इमेज दिसेल त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर 3 इमेजेसला आपण इफेक्ट दिला आहे त्यानंतरचा मोठ्या इफेक्टला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत मित्रांनो 3 इमेजेस सोडून मोठ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत मित्रांनो 3 इमेजेस सोडून मोठ्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो सर्व मोठ्या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून झालेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या 3 मोठ्या इमेजेसला इफेक्ट द्यायचा राहिला आहे. त्यासाठी आपण 4 नंबरचा इफेक्ट शिल्लक ठेवलेला आहे. तो सिम्पली 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. शेक इफेक्टच्या प्रीसेटमध्ये आल्यानंतर सिम्पली 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इथून कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे बॅक. व्हिडिओमध्ये आल्यानंतर त्या मोठ्या इमेजेसपाशी यायचं आहे 22.5 सेकंदापाशी. तर या 3 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी सर्व इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो आपलं सगळ्या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून झालेला आहे. तर मित्रांनो फक्त या 3 इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करा. आता राहिलेला प्रश्न म्हणजे तुम्ही तुमचे इंस्टाग्राम आणि यूट्यूबचे लोगो लावून घ्या. तर सिम्पली सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि तुमचे सर्व प्रकारचे लोगो इथं तुम्ही ॲड करून घ्या. तर सिम्पली मी माझा लोगो सिलेक्ट करतो. तर अशा प्रकारे याची थोडी साईज छोटी करून घ्यायची. तर मी याला असं वरती लावतो आणि मित्रांनो लास्टला येऊन इथं टायमरच्या शेजारी तुम्हाला एक हे दिसेल की त्यावरती टच करून हे शेवटपर्यंत लावून घ्यायचे. तर अशाच प्रकारे सर्व लोगो तुम्ही लावून घ्या. त्यानंतर शेवटी मित्रांनो प्लसवरती टच करून मीडियावरती जाऊन मी जो तुम्हाला क्रश नावाचा PNG दिला आहे आपल्या मटेरियलमध्ये तो सिम्पली ॲड करून असा छोटा करून घ्यायचा आहे आणि असा खाली घ्यायचा आहे. असा शेवटपर्यंत घेऊन मित्रांनो मध्यभागी हा शेवटपर्यंत करून घ्यायचा आहे. ओके. आणि शेवटी मित्रांनो या ठिकाणी बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे. मी तुम्हाला जी बॉर्डर दिली आहे मटेरियलमधून ती ॲड करून घ्या. शेवटी प्लसवरती टच करून मीडियावर टच करून ती बॉर्डर सिलेक्ट करा आणि अशी शेवटपर्यंत करून घ्या आणि 3 डॉटवरती टच करून फिल कंपोजिशन एरियावरती टच करा म्हणजे ती बॉर्डर पूर्णपणे दिसेल. तर मित्रांनो फायनली पूर्ण हा व्हिडिओ रेडी झालेला आहे. तुम्ही आता प्ले करून बघू शकता. सिम्पली मित्रांनो एक्सपोर्ट करण्याच्या अगोदर व्हिडिओ इथे आपण जी सेटिंग केली होती ती ऑफ करा. लो क्वालिटी प्रिव्ह्यू ऑफ करा. त्यानंतर व्हिडिओमध्ये या आणि इथे वरती तुम्हाला शेअरचं ऑप्शन दिसेल त्यावरती टच करा. व्हिडिओवरती टच करून 1080p वरती सिलेक्ट करा आणि फ्रेम रेट 5 ठेवा आणि सिम्पली मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या.
एक्सपोर्टवरती टच केल्यानंतर हा व्हिडिओ सिम्पली एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. आपण अशा प्रकारे मराठीमध्ये एडिटिंग शिकवतो. आणि मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र. पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया.